नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 21 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर मित्रांनो, आता 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी का आहे? कारण या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। तर कालच या रब्बी पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं वाटप चालू झालेलं आहे आणि ते कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया की ते कोणकोणत्या कंपन्या आहेत की त्या कंपन्यांमार्फत पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे आणि ती कोणती जिल्हे आहेत हे सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम एमएस कंपनी। त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। चौथी कंपनी आहे ती म्हणजे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी। पाचवी कंपनी आहे ती म्हणजे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर युनिव्हर्सल सोल्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतरची महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या ज्या 9 कंपन्या आहेत, तर या 9 कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रब्बीचा पीक विमा हा जमा होणार आहे। म्हणजे रब्बी पीक विमा 2023 चं वाटप हे या 9 कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांना रब्बी पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे। तर त्यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, आता HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत हिंगोली असेल, अकोला असेल, धुळे असेल, पुणे असेल आणि नाशिक असेल, ही जी 5 जिल्हे आहेत, तर या 5 जिल्ह्यांमध्ये HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2023 जमा होत आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सल सोल्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी। ही जी कंपनी आहे, तर या कंपनीमार्फत जालना जिल्हा, कोल्हापूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। तर ICICI जनरल इन्शुरन्स लोंबार्ड कंपनी या कंपनीमार्फत परभणी असेल, वर्धा असेल आणि नागपूर असेल, ही जी 3 जिल्हे आहेत, तर या 3 जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे, तर या कंपनीमार्फत लातूर जिल्ह्यातील 7 महसूल मंडळातील रब्बी हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीमार्फत यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड ही जी 4 जिल्हे आहेत, तर या 4 जिल्ह्यातील रब्बी पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर कोलामंडलम एमएस कंपनी, तर मित्रांनो, या कंपनीमार्फत संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, त्या 9 कंपन्यांच्या माध्यमातून नाशिक असेल, जालना असेल, नांदेड असेल, ठाणे असेल, परभणी, रायगड, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, यवतमाळ, परभणी, वर्धा, नागपूर, अकोला, धुळे, पुणे, नाशिक या सर्व जिल्ह्यांमधील, जालना असेल, या सर्व म्हणजे 21 जिल्ह्यातील रब्बी पीक विम्याचं वाटप हे या 9 कंपन्यांमार्फत चालू झालेलं आहे। तर मित्रांनो, या सर्व 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी रब्बी पीक विमा 2023चं पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे। म्हणजे या सर्व 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन योजनांचा लाभ आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।